अंघोळ करायची, चंबो करायची, छान 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 अंघोळ करायची. हो, छान 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 अंघोळ करायची. शंभो शंभो शंभो, हर हर गंगे. डोकं चांगलं. मालिश करताना शक्यतो मुलाला उघडं ठेवतात. चड्डी काढून टाकायची. आता सध्या मी शूटिंगसाठी चड्डी ठेवलेली आहे, पण 2 जांघ्यांच्या मधून असा हात 4-5 वेळा फिरवायचा. त्यामुळे ती जागाही साफ होते. इवन तेल टाकताना सुद्धा थोडंसं ह्या बाजूला तेल टाकायचं. मुखात अखंड राहू दे. आता पालथं करायचं. साधारणतः 9 महिन्याचा असल्यामुळे हा एका जागी स्थिर राहत नाही. जेव्हा 3-4 महिन्याचं मूल असेल तर ते शांतपणे एका जागी राहतं. त्याच्यासाठी अगोदरच खेळणं वगैरे बाजूला ठेवायचं, नाही तर मालिश करताना त्रास होतो. मालिश करताना कुठल्याही प्रकारचा जोर काढू नये. अगदी सॉफ्ट हाताने बाळाला बरं वाटेल, मजा येईल. जेव्हा लहान जन्मताच मूल असतं, 2-3 महिन्याचं मूल असतं, ते एका जागी स्थिर राहतात. त्यांचं मालिश करायला सोपं पडतं. हां, पण सांभाळून करावं, कारण त्यांच्या अगदीच नाजूक असते स्किन, हाडं.
त्यामुळे खूप जोर लावू नये. जेव्हा मूल रांगायला सुरुवात करतो तेव्हा त्यांना एका जागी थांबणं खूप मुश्किल होतं, तुम्ही बघतच आहात. त्यामुळे त्या लोकांसाठी खूप वेळ काढला तरी प्रॉब्लेम असतो. पुन्हा तेच चड्डी घातल्यामुळे मला इथे मालिश करता येत नाही. शक्यतो ह्या जागा पण अशी छानपैकी गोलगोलाकार फिरून येईल. हा असा प्रकार तळव्यांना now exercise time. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एकम, द्वि, त्रयम, चत्वारम, पंचम, षष्ठम, सप्तम, अष्टम, नवमम, दशमम. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. बोला गणपती बाप्पा मोरया.